नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आपण चालू घडामोडीचे सत्र जे आहे, चालू घडामोडीची माहिती तुमच्यासमोर आगामी गट ग, पोलीस भरती, तलाठी, गट ब इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबा जेणेकरून लेक्चरच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात महत्त्वाच्या घडामोडींबद्दल प्रश्नोत्तराच्या स्वरूपातून. पहिला प्रश्न आपला असा आहे की युक्रेनच्या शरणार्थींसाठी खालीलपैकी कोणी आपला 2021चा मिळालेला नोबेल पुरस्कार दान केलेला आहे? 2021चे बरेचसे नोबेल पुरस्कार जाहीर झाले होते आणि युक्रेनचे जे शरणार्थी आहेत, म्हणजे युक्रेनची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की युक्रेनमध्ये सध्या कसं वातावरण आहे, रशिया आणि युक्रेनचं सध्या युद्ध चालू आहे. सो शरणार्थी जे आहेत म्हणजे तिथले नागरिक जे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे जात आहेत, अशा युक्रेनच्या शरणार्थींसाठी पैसे उभारण्यासाठी म्हणजे त्यांची मदत करण्यासाठी आपला नोबेल पुरस्कार दान केलेला आहे. आणि हे व्यक्तिमत्व कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? तर हे व्यक्तिमत्व रशियाचंच आहे आणि ह्या व्यक्तिमत्वाचं जे नाव आहे ते द्मित्री मुरातोव. लक्षात ठेवा, द्मित्री मुरातोव यांना 2021चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. आणि यांची जर कंट्री लक्षात घेतली विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या देशाबरोबर युद्ध चालू आहे त्याच म्हणजेच रशिया या देशाचे असणारे द्मित्री मुरातोव यांनी आपला शांततेचा मिळालेला जो नोबेल पुरस्कार आहे तो युक्रेनच्या शरणार्थींसाठी पैसे उभारण्यासाठी काय केलेला आहे, दान केलेला आहे. आणि हा प्रश्न आगामी परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तर या द्मित्री मुरातोव हे रशियाचेच आहेत. त्यांनी नोवाया गॅझेटा नावाचं एक संकेतस्थळ उभारलं होतं आणि या नोव्या गॅझेटा संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांनी जे रशियामधील जे काही मुद्दे आहेत महत्त्वाचे, त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्य इत्या संदर्भातले अधिकार या संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती उघड केली होती. आणि या संदर्भात त्यांना 2021चा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता आणि त्यांनी युक्रेनच्या शरणार्थींसाठी तो नोबेल पुरस्कार दान केलेला आहे. त्यांच्याबरोबरच 2021चा नोबेल पुरस्कार जो आहे तो मारिया रेसा यांना सुद्धा जाहीर झाला होता, ज्याले फिलिपाईन्सच्या आहेत. फिलिपाईन्सच्या असणाऱ्या मारिया रेसा यांना सुद्धा 2021चा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि त्यांना रॅपलर ही त्यांनी एक संकेतस्थळ काढलं होतं आणि रॅपलरच्या माध्यमातून त्यांनी फिलिपाईन्समधील जो भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार किंवा इतर साऱ्या गोष्टी आहेत त्या पुढे आणल्या होत्या आणि यांना सुद्धा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. अब्दुल रझाक गुरनाह हे टांझानियाचे आहेत आणि हे टांझानियाचे असणारे व्यक्तिमत्व यांना सुद्धा 2021चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. हा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि डेव्हिड कार यांना अर्थशास्त्राचा 2021चा नोबेल पुरस्कार जो आहे तो जाहीर झाला होता. त्याच्यामुळं यामध्ये जर आपण बघायला गेलं तर युक्रेन सध्या खूप चर्चेमध्ये आहे आणि युक्रेनच्या बाबतीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या माहीत असणं गरजेचं आहे. आता जर बघितलं आपण ह्या संदर्भातल्या गोष्टी की मारिया रेसा आणि द्मित्री मुरातोव यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता शांततेचा, त्यातल्या द्मित्री मुरातोव यांनी तो दान केला रशियाच्या शरणार्थींसाठी. युक्रेनच्या शरणार्थींसाठी. युक्रेन खूप चर्चेमध्ये आहे. आता युक्रेनच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट बघायला गेली तर भारतीय सरकारनं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन चालू केलेलं आहे, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन गंगा. लक्षात ठेवा, याच्या अंतर्गत भारतीय लोक जी तिथं अडकली होती त्यांना परत बोलवण्याचं काम केलेलं आहे. युक्रेन जो आहे तो युक्रेन आणि रशिया यांच्यातला वाद आणि युक्रेन चर्चेमध्ये आला होता. तो युक्रेनची राजधानी लक्षात ठेवा जी चर्चेमध्ये आहे सध्या, कीव ही राजधानी आहे. आणि युक्रेनचे सध्या जे प्रमुख आहेत ते आहेत वोलोदिमीर झेलेन्स्की आणि हे व्यक्तिमत्व लक्षात ठेवा आधी मनोरंजन क्षेत्रातील होतं आणि आता ते प्रमुख आहेत युक्रेनचे. आणि युक्रेनच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती तुम्हाला आगामी परीक्षेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सो तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. याचबरोबर पुढचा महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे तर मलबार खालीलपैकी कोणत्या संघटनेचा युद्ध सराव आहे? मलबार हा कोणत्या संघटनेचा युद्ध सराव आहे? कारण ही संघटना खूप चर्चेमध्ये आहे गेल्या काही दिवसांमध्ये, म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर ही जी संघटना आहे मलबार युद्ध सराव तो कोणत्या संघटनेचा आहे तर तो क्वाड या संघटनेचा आहे. क्वाड जे सदस्य देश आहेत, क्वाड म्हणजे काय तर क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. आता ही संघटना क्वाड संघटनेचं नुकतंच पहिलंच जी समिट आहे किंवा पहिलंच मी म्हणेल संमेलन किंवा समिट भरलं होतं. लक्षात ठेवा ते भरलं होतं वॉशिंग्टनला पहिल्यांदाच, म्हणजे 2007 ला स्थापना झाली होती क्वाडची.
आणि पहिल्यांदाच त्याचं एक संमेलन किंवा बैठक आपण म्हणूयात वॉशिंग्टनला भरवली होती सप्टेंबर 2021 मध्ये, आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता क्वाड हा प्रश्न यासाठी घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की क्वाडचाच युद्ध सराव आहे मलबार, तो त्या 4 देशांमध्ये होतो. आता हे 4 देश कोणते आहेत क्वाडचे, तर हे 4 देश आहेत ते, त्याच्यामध्ये आपला भारत आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जपान सुद्धा आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अमेरिका आहे आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे. हे खालीलपैकी कोणता सदस्य देश क्वाडचा नाही असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की 2007 ला स्थापना झाल्यापासून त्याचं पहिल्यांदाच 2021 ला बैठक बोलवली होती, ती म्हणजे वॉशिंग्टन येथे. सो हे इम्पॉर्टंट आहे. आता क्वाडच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर भारतासाठी एक खूप महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे, कारण खूप जबरदस्त ताकदवान देश आणि त्याच्याबरोबर भारत सुद्धा आहे, आणि या सर्वांमध्ये मलबार हा काय केला जातो, युद्ध सराव खेळला जातो, मिलिटरी एक्सरसाइज म्हणतो आपण त्याला. जपानच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर जपानच्या पंतप्रधानपदी नुकतीच एका व्यक्तीची निवड झालेली आहे आणि ते आहेत फिमिओ किशिदा. लक्षात ठेवा, फिमिओ किशिदा हे जे आहेत ते जपानचे पंतप्रधान झालेले आहेत सध्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत 46वे जो बायडन आहेत, हे सुद्धा तुम्ही इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाचे स्कॉट मॉरिसन सध्या पंतप्रधान आहेत. स्कॉट मॉरिसन हे प्रमुख आहेत आणि हे सगळ्या प्रमुखांच्या सोबतच ही बैठक वॉशिंग्टनला पार पडली होती पहिल्यांदा. जपानचं चलन येन, अमेरिकेचं अमेरिकन डॉलर, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचं ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. राजधान्या सुद्धा तुमच्या लक्षात असल्या पाहिजे सगळ्या. जपानची जी राजधानी आहे ती आहे टोकियो, त्याचबरोबर अमेरिकेची जी राजधानी आहे ती वॉशिंग्टन DC, आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे तर कॅनबेरा. सो इम्पॉर्टंट असणारी क्वाडचं जे संघटना आहे मलबार युद्ध सराव, आणि पहिल्यांदाच संमेलन कुठं भरलं विचारलं तर ते वॉशिंग्टनमध्ये, हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न याच्यामध्ये काय बघा, मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणी शपथ घेतली. नुकत्याच ज्या काही राज्यांच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्याच्यामध्ये मणिपूर सुद्धा होतं, आणि मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेलं व्यक्तिमत्व कोण आहे. जोरमथंगा, एन बिरेन सिंग, विप्लव कुमार देव का PS गोले. तर याचं अगदी बरोबर उत्तर आहे एन बिरेन सिंग यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे. जोरमथंगा हे मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यानंतर विप्लव कुमार देव हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत, आणि PS गोले जे आहेत ते सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत. आता एन बिरेन सिंग यांनी आता शपथ घेतली कशाच्या तर मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी. त्यांनी दुसऱ्यांदा, सेकंड टाइम आहे त्यांची, दुसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली आणि हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. भारतीय जनता पार्टीचे एन बिरेन सिंग यांनी नुकतीच काय घेतली, शपथ घेतली मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी सेकंड टाइम, दुसऱ्यांदा. आता जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांना शपथ देण्याचा अधिकार जो आहे तो कोणाचा असतो, तर मुख्यमंत्र्यांना शपथ देण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो. आणि राज्यपाल कोण आहेत मणिपूरचे, तर गणेशन. लक्षात ठेवा, गणेशन हे मणिपूरचे काय आहेत, राज्यपाल आहेत. त्यांनी काय केलं, यांना एन बिरेन सिंग यांना त्यांच्या पदाची शपथ दिली. आता ज्या नुकत्याच मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, जर टोटल जागा आपण मणिपूरच्या लक्षात घेतल्या तर 60 जागा होत्या, टोटल 60 जागा होत्या, आणि बहुमत निम्म्यापेक्षा एक जास्त जागा म्हणजे 31 जागा लागत होत्या बहुमत प्रस्थापित करण्यासाठी, आणि मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टीने 32 जागा मिळवल्या, म्हणजे स्पष्ट बहुमत मिळालं, आणि मुख्यमंत्रीपदी एन बिरेन सिंग यांची पुन्हा एकदा निवड झाली. ते दुसऱ्यांदा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी आलेले आहेत. आता मणिपूर जे आहे ते भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये चर्चेसाठी आहे. कोणकोणत्या गोष्टींसाठी मणिपूर चर्चेमध्ये आहे ते आता आपण डिस्कस करूया. मणिपूरच्या काही पदार्थांना नुकताच GI टॅग म्हणजेच भौगोलिक निर्देशांक प्राप्त झालेला आहे मागच्या काही दिवसांमध्ये. ते कोणकोणते आहेत आपण बघूयात. तर मणिपूरची सुप्रसिद्ध अशी हाती मिरची, ह्या हाती मिरचीला GI टॅग भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला. त्याच्यानंतर तोमलगम संत्री जे आहेत, तोमलगम संत्री यांना सुद्धा प्राप्त झाला. आणि चकहाऊ हा काळा तांदूळ, चकहाऊ हा काळा तांदूळ जो आहे, या 3 गोष्टींना GI टॅग प्राप्त झाला होता. मणिपूरच्या 2 प्रसिद्ध खेळाडू तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातल्या एक सुपरमॉम मेरी कोम या मणिपूरच्याच आहेत, ज्या बॅडमिंटन खेळासाठी खूप प्रसिद्ध, बॉक्सिंग खेळासाठी खूप प्रसिद्ध आहेत, आणि त्यांना सुपरमॉम सुद्धा म्हणतात. त्यांनी बऱ्याचदा भारताचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. याच्यानंतर दुसरी खेळाडू महत्त्वाच्या त्या म्हणजे ज्या मीराबाई चानू
टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सिल्वर मेडल पटकवलं. या 2 महत्त्वाच्या खेळाडू ज्या आहेत त्या मणिपूरच्या आहेत, ज्या परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं. मणिपूरमधली 2 स्थळं परीक्षेमध्ये कायम विचारली जातात. एक म्हणजे भारतातील असं एकमेव अभयारण्य आहे किंवा राष्ट्रीय उद्यान आपण म्हणू शकतो त्याला, जे तरंगत आहे. तरंगते म्हणजे पाण्यावरती आहे. एकमेव तरंगते अभयारण्य, त्याचं नाव काय तर कैबुल लामजाओ. कैबुल लामजाओ हे तरंगते अभयारण्य हे कुठं आहे तर मणिपूरमध्ये आहे. आणि त्याचबरोबर मणिपूरचं एक सरोवर गोड्या पाण्याचं विचारलं जाऊ शकतं आणि ते म्हणजे लोकटक सरोवर. हा आताच परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे की लोकटक सरोवर जे कुठं आहे तर ते मणिपूरमध्ये आहे. इत्यादी मणिपूरची महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा, जे चर्चेमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत. याचबरोबर पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काय तर नुकताच ऑल इंडियन बॅडमिंटनशिप स्पर्धेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटनशिप स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकवलं. आता ऑल इंग्लंड बॅडमिंटनशिप स्पर्धा 2022 मध्ये पार पडली होती आणि याचं विजेतेपद पटकावणारा व्यक्ती कोण आहे तर विक्टर एक्सेल्सन हे काय ठरलेले आहेत, ऑल इंग्लंड बॅडमिंटनशिप स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकवलेले आहे. हा प्रश्न आपल्यासाठी का महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, कारण या ऑल इंग्लंड जी बॅडमिंटनशिप स्पर्धा झाली होती पुरुष एकेरीची, त्याच्यामध्ये फायनल पर्यंत एक भारतीय खेळाडू गेला होता, जी आपल्यासाठी खूप गौरवाची बाब आहे. तर त्या खेळाडूचं नाव आहे लक्ष्य सेन. लक्ष्य सेन या स्पर्धेचे उपविजेते ठरलेले आहेत. लक्ष्य सेन. आता लक्ष्य सेन यांच्या संदर्भात गोष्ट एक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की जी 2022ला ऑल इंडिया बॅडमिंटनची स्पर्धा झाली होती. ऑल इंडिया म्हणतोय मी, ऑल इंडिया बॅडमिंटनशिप स्पर्धा. ओके, ही ऑल इंडियाचं विजेतेपद लक्ष्य सेन यांनी पटकवलं होतं आणि ते चर्चेमध्ये आले होते. आणि नंतर त्यांनी ऑल इंग्लंडच्या पण बॅडमिंटनशिप स्पर्धेमध्ये फायनलला जाऊन आपली धडक मारली होती आणि विक्टर एक्सेल्सन यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला आणि ते उपविजेता ठरले. विक्टर एक्सेल्सन व्यक्तिमत्व हे डेन्मार्कचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की विक्टर एक्सेल्सन यांनी 2020 ची जी काय टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली होती त्याच्या पुरुष एकेरीमध्ये त्यांनी गोल्ड पटकवलं होतं, म्हणजे सुवर्ण पदक त्यांनी पटकवलं होतं. अशा खूप मोठ्या खेळाडू बरोबर लक्ष्य सेन यांची स्पर्धा होती. लक्ष्य सेन यांचा अनुभव आता पुढे नाव खूप मोठं येतंय आणि त्यांनी टोकियो ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडलिस्ट बरोबर त्यांची स्पर्धा झाली होती. त्याच्यामुळं ते खूप मोठं आव्हान होतं त्यांनी आणि चॅम्पियन म्हणतो ना आपण की हारेंगे तो चॅम्पियन से, म्हणजे खूप मोठ्या चॅम्पियनच्या विरोधात ते हारले, परंतु त्यांनी खूप मोठी कामगिरी बजावली. लक्ष्य सेन आगामी वेगवेगळ्या बॅडमिंटनच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला हे नाव दिसेल, कारण ऑल इंडिया बॅडमिंटनची स्पर्धेचं विजेतेपद पटकवलं, ऑल इंग्लंडचं उपविजेतेपद पटकवलं आणि त्याच्यामुळे लक्ष्य सेन जे आहेत ते इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ते कोणत्या खेळाच्या संदर्भात आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्ष्य सेन हे चौथे भारतीय ठरले होते की ज्यांनी या ऑल इंग्लंड स्पर्धेच्या फायनल पर्यंत मदत मारली होती. हे लक्ष्य सेन आहेत. ओके, आणि हे विक्टर एक्सेल्सन आहेत डेन्मार्कचे, ज्यांनी विजेतेपद पटकवलं आणि लक्ष्य सेन उपविजेते झाले. तर याच्या आधी ऑल इंग्लंडचं विजेतेपद कुठल्या भारतीय व्यक्तीने पटकवलंय का तर हो, ऑल इंग्लंड जे आहे त्याचं विजेतेपद आतापर्यंत 2 भारतीय व्यक्तिमत्वांनी पटकवलेलं आहे. त्यातलं एक व्यक्तिमत्व जे आहे ते प्रकाश पादुकोण यांनी याचं विजेतेपद पटकवलं होतं आणि पुलेला गोपीचंद यांनी सुद्धा पटकवलं होतं. पुलेला गोपीचंद, जे खूप मोठं नाव आहे बॅडमिंटन क्षेत्रातलं. प्रकाश पादुकोण यांच्या संदर्भातली एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, कारण नुकताच त्यांना एक खूप मोठा पुरस्कार बॅडमिंटन क्षेत्रातला मिळालेला आहे. बॅडमिंटन क्षेत्रातला, आणि तो पुरस्कार कोणता आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी सांगितलं होतं की लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे वर्ल्ड लेवलचा, तो प्रकाश पादुकोण यांना प्राप्त झालेला आहे. आणि ह्यांनी याच्या आधी ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकली होती. पुलेला गोपीचंद यांनी सुद्धा जिंकली होती, मात्र लक्ष्य सेन यांना अपयश आलं. लक्ष्य सेन हे नाव लक्षात ठेवा, खूप चर्चेमध्ये आहे आता. ऑल इंडियाचं विजेतेपद, बरं, ऑल इंडियाचं विजेतेपद आणि ऑल इंग्लंडचं उपविजेतेपद. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न बघूत आपण. 2021चा व्यास सन्मान खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला मिळाला? व्यास सन्मान शरद पगारे, शरण कुमार लिंबाळे, असरत वजाहत का नंदा खरे? आता व्यास सन्मान 2021चा विजेतेपद मिळालेलं व्यक्तिमत्व आहे असगर वजाहत. उत्तर प्रदेशचे असणारे असरत वजाहत यांच्या महाबली
या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे, शरद पगार यांना 2020चा व्यास सन्मान मिळाला होता आणि हा 2021चा 31वा व्यास सन्मान जो आहे तो असगर वजाहत यांना मिळाला, जे उत्तर प्रदेशचे आहेत. महाबली या त्यांच्या पुस्तकासाठी मिळालेला आहे. इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आता हा जो व्यास सन्मान आहे, हे मी सांगितलं तुम्हाला तसं की हे जे व्यक्तिमत्व आहेत ते आहेत असगर वजाहत. ठीक आहे, हे त्यांचं महाबली पुस्तक आहे. आता हा जो सन्मान आहे, सरस्वती सन्मान, याची जी स्थापना झाली होती ती 1991 ला झाली होती आणि हा के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो. के बिर्ला फाउंडेशन जे आहे त्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो आणि पहिला पुरस्कार 1991चा रामविलास शर्मा यांना मिळाला होता. रामविलास शर्मा. आणि ह्या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं की 10 वर्ष हिंदी साहित्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाला, फक्त हिंदी साहित्य बरं का, फक्त हिंदी साहित्य, एकाच भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातो. व्यास सन्मान जो असरत वजाहत यांना जाहीर झाला होता आता 2021चा नुकताच, जो की तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा आहे. आता पुढचं जर आपण बघितलं तर हे इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. काल काही मी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवण्यासाठी दिले होते की भारतातील सर्वात उंच पुतळा असलेला सरदार पटेल, ज्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हणतो, त्याची वास्तुरचना कोणी केली होती, तर राम सुतार हे खूप व्यक्तिमत्व मोठं आहे, त्यांनी येथे वास्तुरचना केली होती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं. बीसीसीआयचे अध्यक्ष सध्या कोण आहेत, तर सौरभ गांगुली. सौरभ गांगुली जे आहेत ते सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. याच्यानंतर आसाममधील जे औरंग राष्ट्रीय उद्यान, हे जे नवीन नाव त्याला मिळालेलं आहे, त्याचं पूर्वीचं नाव काय होतं, तर राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान होतं. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नाव बदलून आता औरंग राष्ट्रीय उद्यान करण्यात आलेलं आहे. बिपिन रावत, भारताचे पहिले सीडीएस, भारताचे एक आदरणीय व्यक्तिमत्व, यांना नुकतंच कोणत्या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं. याचं पद्म विभूषण या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल विचारले होते, पहिले विचारले, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. गिरीशचंद्र मुर्मू हे पहिले काय आहेत, त्याचे नायब राज्यपाल आहेत, जे सध्या काय आहेत, तर कॅग आहेत, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, म्हणजेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत ते सध्या, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ते सध्या आहेत. आता मग यांच्यानंतर कोण झालं होतं जम्मू काश्मीरचं, तर मनोज सिन्हा हे सध्या नायब राज्यपाल आहेत. मनोज सिन्हा काय आहेत, सध्याचे नायब राज्यपाल आहेत. सो खूप छान पद्धतीने या 5 प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिली. आता आजचे इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्यासाठी, ते आहेत की नोबेल पुरस्कार प्राप्त पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत, हा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. दुसरं, अमेरिका या देशाचे जो बायडन कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत, हा दुसरा प्रश्न आहे. सुपरमॉम मेरी कोम यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे, हा तिसरा प्रश्न आहे. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान कोणता, हा चौथा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे जे मी प्रश्न तुम्हाला देतोय ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आगामी सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी. IMP प्रश्न मी तुम्हाला देतोय, ज्यातून तुमचा सराव होईल. या प्रश्नाची उत्तरं तुम्ही 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. लेक्चर कसं वाटते नक्कीच सांगत चला. आणि थँक्यू सो मच. आपला जो नितेश शिंदे स्पीक्स हा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे नितेश शिंदे स्पीक्स, यालाही जॉईन करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी दिलेली आहे. सो आजच्यासाठी एवढंच, रजा घेतो. तोपर्यंत अभ्यास करत राहा, तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू सो मच.